महिलांनी काही सकारात्मक करायचं ठरवलं तर त्यांना जगात कोणीही रोखू शकत नाही। बीड जिल्ह्यातल्या लोळद गावात महिलांनी हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। त्यांनी गाव सावकार मुक्त करून दाखवलंय। या सगळ्या कामांच्या मागे हात आहेत ते या रणरागिणींचे। बीडच्या याच सावित्रीच्या लेकींनी आपल्या गावावरचा शेतकरी आत्महत्येचा डाग पुसून टाकला आणि गावाला जीवदान दिलंय। बीड मधलं हे लोळद गाव 20 वर्षांपूर्वी या सगळ्या बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि पाहता पाहता बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी उद्योग सुरू केले। बचत गट झाले तशा आत्महत्याच नाही आमच्या गावामध्ये, करतच नाहीत, कारण पूर्ण गाव आमचा बचत गटामध्ये। टोटल एकही महिला अशी नाही आहे की ही गटामध्ये नाही आणि उद्योगी नाही। या छोट्याशा गावातल्या बचत गटांनी आता कोट्यावधींमध्ये उलाढाल केली आहे। कर्जाची देवाणघेवाण झाली आणि मग काय, सावकारांना थाराच राहिला नाही। 50,000 कर्ज काढलं, त्याचे हे केलं, दुकान टाकले, त्याच्यावर आमचं भरपूर खरेदी व्हायला लागली, गिरायकला यायला लागलं। गिरायकांनी सगळ्याला चांगल्या व्यवस्थित पटले, भाव चांगला दिला, त्याच्यामुळे आमचं दुकान चांगली चालली। ब्युटी पार्लर, कुक्कुट पालन, मातीची भांडी बनवणं, पिठाच्या गिरण्या, हळूहळू या उद्योगांनी बाळसं धरलं आणि प्रत्येकीचा संसार फुलत गेला। त्यामुळे आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यातल्या गावानं एक वेगळी ओळख बनवली। या बचत गटांच्या महिलांमुळे त्यांचा जागृती वाढली, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जाणीव वाढली, त्याच्यातून उद्योगधंदा मिळाला। महालक्ष्मी सरससारखं मोठं बचत गटाच्या प्रदर्शनामध्ये बचत गटांच्या महिलांच्या वाव मिळाला। त्याच्यामुळे खरंच मला वाटतं की शेतकरी कुटुंबातील, गरीब ग्रामीण कुटुंबातील महिलांना बचत गटाच्या चळवळीमुळे आर्थिक आधार मिळाला। एकमेकींच्या हातात हात देऊन आणि एकमेकींना पुढे जाण्याचं बळ देत या लेकी सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या आहेत। त्यामुळे या सावित्रीच्या लेकींचा वसा घेतला तर बाई सोबतच तिचं कुटुंबही समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही। सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।